तर हे आहे तापोळ्याच्या इथलं धरण. आणि तुम्हाला तर माहिती आहे की कालचा व्हिडिओ जो होता, कालचा म्हणजे परवाचा, तर तो हेरिटेजवाडीचा होता. हेरिटेजवाडीला गेलेलो. तर तो बघितला नसेल ज्यांनी, त्यांनी पटकन जाऊन बघा, आपल्या चॅनलवर आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर मी आमच्या नंदुबाईंकडे गेले होते. नंदुबाई राहतात सातारमध्ये आणि त्यांच्या घरी गेले होते, सर्कस बघण्यासाठी गेले होते. तर 2-3 दिवस आम्ही इकडे हेरिटेजवाडी वगैरे कास इकडे फिरून आलो आणि नंतर मग सर्कस बघायला गेलो. तर सर्कस मला फार आवडते आणि बऱ्याच वर्षानंतर मला सर्कस बघण्याचा योग आला. आणि माझ्या मुलांना पहिल्यांदाच माझी मुलं सर्कस बघत होती आणि त्यातला तो गोरीला होता, त्याला बघून माझा मुलगा एवढा रडायलाच लागला. आणि तो असा पुढे येत होता तर दादा त्याला बोलत होते की अजून पुढे और आगे और आगे. तो असं एकदम आवाज त्याने काढला ना जोरात, ते एकदम रडायलाच लागला. तर ही सर्कसमधल्या ज्या मुली असतात ना, त्या एवढ्या छान, म्हणजे ड्रेपरी त्यांची असं अजिबात वाटत नाही काहीतरी ओवर, आणि केवढं त्यांचं अंग लवचिक, एकदम असं स्मूथली कुठेही फिरत होते आणि एका रशीच्या एका दोरीच्या साह्याने कुठे वरतीपर्यंत चढत होती. आणि कसंही त्यांचं अंग एवढं हलतं ना, खूप डेंजर. ते बघून त्यांचे ॲक्टिव्हिटी मला खूप असं भीती वाटली होती आणि एन्जॉय पण खूप केला आम्ही. तर तुम्ही सातारमध्ये राहत असाल आणि तुम्ही कोण कोण गेला असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही सर्कस बघायला गेलो होतो म्हणून. आणि मी माझ्या आयुष्यात 2-3 वेळा सर्कस बघितली, पण ही मला फार जास्त आवडली, कारण याच्यात जे पण कलाकार होते ना, तर ते खूप छान मन लावून करत होते आणि खूप वेगळ्या एकदम ॲक्टिव्हिटी, की ते बघून असं असं जीव म्हणजे एकदम मुठीत आल्यासारखा होत होता. तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.